नमस्कार, मी आहे प्रियंका. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या मराठी ब्लॉगमध्ये. वटसावित्री पौर्णिमा लवकरच येते आणि या वटसावित्री पौर्णिमेसाठी मी तुम्हाला आज अत्यंत उत्तम रेखा स्टाईल म्हणजे रेखाजी ज्या आपल्या बॉलिवूडच्या सुपरस्टार आहेत आणि त्यांची एक स्टाईल आहे त्या म्हणजे नेहमी अशा कांजीवरम मोठ्या बॉर्डरच्या साड्या घालतात आणि त्या अत्यंत हव्याशा क्लासिक दिसतात. छान यांच्या गोल्डन बॉर्डरमध्ये प्लेन आणि हे जे लुक आहे ते खूप जास्त मनाला भारावून जाणार असतं. आपण या वटसावित्री पौर्णिमेनिमित्त अशा टाईपच्या साड्यांचं कलेक्शन नक्कीच करू शकतो ज्यांची प्राइस अत्यंत कमी आहे आणि लुक जे आहे ते खूप छान आहे. आजच्या प्रत्येक साडीची प्राइस तुम्हाला येणार आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 730. याच्यामध्ये जे फॅब्रिक वापरण्यात आलेलं आहे ते आहे सेमी कांचीपुरम फॅब्रिक. आता सेमी कांचीपुरम फॅब्रिक म्हणजे काय? हे जे फॅब्रिक असतं ते हाताने लागताना सॉफ्ट लागतं. सगळ्यात मेन म्हणजे वजन रहित असतं आणि दुसरं म्हणजे तुम्ही त्याला जितक्या बारीक त्याच्या प्लेट्स घ्याल, जितकं तुम्ही त्याला प्रॉपर नेसवाल तितक्या सुंदर या साड्या ज्या आहेत त्या नेसवल्या जातील. आणि याच्यावर अत्यंत छान असं ज्याला आपण हत्ती घोड्यांची बॉर्डर म्हणतो, मोराची बॉर्डर म्हणतो, या सुरेख मोठ्या हेवी बॉर्डरचा उपयोग केलेला आहे. सगळ्यात मेन म्हणजे त्या गृहिणी ज्यांना असं वाटतं की ताई माझी हाईट थोडी कमी आहे, मग आम्ही ह्या साड्या कशा वेअर कराव्यात, तर या साड्यांमध्ये सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे यांचा वरचा जो भाग आहे तो छोटा आहे. म्हणजे वरची बॉर्डर छोटी आणि खालची बॉर्डर ब्रॉड आहे. यामुळे तुमची जी हाईट आहे ती याच्यामुळे स्टेबल दिसू शकते आणि तुम्ही अजिबात कमी न दिसता सुरेख अशा वाटू शकतात. आणि सगळ्यात मेन म्हणजे यांची बॉर्डर जी आहे ती अधिक सुंदर आहे. एकदा आपण यांच्या बॉर्डरकडे जाऊ. अत्यंत सुरेख छानपैकी या टाईपची हेवी बॉर्डर आहे जी अत्यंत छान दिसते आहे. ऑल ओव्हर जी साडी आहे ती मधून पूर्ण प्लेन आहे आणि सुरेख अशी साडी आहे. आणि या साडीमधली वरची जी बॉर्डर आहे ती देखील तुम्ही बघू शकतात. सुरेखपैकी छान असे हत्तीची बॉर्डर आहे आणि काही ठिकाणी हत्ती आहेत, काही साड्यांवर मोर आहेत, पण लुक मात्र अत्यंत छान आहे. प्रत्येक साडीवर मी नंबर दिला आहे, त्यामुळे कन्फ्यूज नका होऊ. कारण आजच्या साडीमध्ये ब्लॅकच्या 3 टोन आहेत, ग्रीनच्या 3 टोन आहेत. तुम्ही कन्फ्यूज व्हायला नकोत म्हणून मी इथं नंबर मेन्शन केलेला आहे. मी वेअर केलेली साडी आहे फर्स्ट नंबरची. जाऊयात आपण आजच्या सेकंड साडीकडे. आजच्या साडीमध्ये जी जरी वापरण्यात आलेली आहे ती आहे सुरेखपैकी छान अशी सोन्याची चमक देणारी गोल्डन जरी. आणि यामुळे साडीचं जे सौंदर्य आहे ते हेवी वाटतंय, पॅटर्न हे सुरेख दिसतंय आणि प्राइस मात्र अत्यंत कमी आहे. तर मैत्रिणींनो, आजची साडी ही परफेक्ट साडी आहे. कारण याच्याच तुम्ही बघू शकता संपूर्णपणे मोठ्याचे हेवी फुंदे दिलेले आहेत. म्हणजे 730 रुपयामध्ये तुम्हाला अत्यंत बेस्ट अशी साडी इथं मिळणार आहे. आणि फक्त एकदा ही साडी ऑर्डर करून बघा. बऱ्याचशा जणींचा प्रश्न असतो की प्रियंका ताई आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवून साडी ऑर्डर करतोय, पण साडीचं फॅब्रिक तुम्ही सांगतात तसं नसेल तर काय? तर मैत्रिणींनो, याची 100% जबाबदारी घ्यायला मी तयार आहे. तुम्ही बघू शकतात इतकी मोठी बॉर्डर आहे, पण तरीसुद्धा ती बॉर्डर पटकन फोल्ड झाली. याचा अर्थ ही अत्यंत स्मूथ अशी साडी आहे आणि लुक जे आहे साडीचं ते अत्यंत उत्तम आहे. छान असा बेस्ट पदर आहे. ऑल ओव्हर साडी तुम्हाला संपूर्णपणे या टाईपची येणार आहे. डार्क असा बॉटल ग्रीन कलर आहे आणि हिरव्या रंगाची साडी तर ही आपल्या वॉर्डरोबमध्ये 1-2 प्रकारच्या असायलाच पाहिजे. कारण पूजेसाठी, विविध कामासाठी ह्या ज्या साड्या असतात त्या नेहमी उपयोगी ठरतात. आता या साडीमध्ये प्रत्येक ज्या साडीचं ब्लाऊज आहे ते खण स्वरूपात आमच्याकडे आलेलं आहे. म्हणजे हे या साडीला अटॅच नाही आहे, तर हे याप्रमाणे वेगळं आलेलं आहे. तुम्ही बघू शकतात जशी साडीची बॉर्डर एक्झॅक्टली त्याच रंगाचं ह्या प्रत्येक साड्यांचं ब्लाऊज येणार आहे. आणि बॉर्डर देखील सुरेखपैकी छान अशी मोराची आणि हत्तीची बॉर्डर येणार आहे. तुम्ही एकदा बघू शकतात. म्हणजे प्रत्येक साडीचं जे ब्लाऊज आहे ते याच टाईपने आहे. समजा बॉर्डर मरून असली तर ब्लाऊज देखील मरून आहे. बॉर्डर जर लाल असली, हिरवी असली तर ब्लाऊज देखील हिरवं आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही या टाईपच्या ज्या साड्या आहेत ते असं घेऊ शकतात. सुरेख साडी आहे. प्राइस आहे 730. या साडीचं नावच महाराणी रेखा स्टाईल साडी आहे. खरोखर ही जी साडी आहे तिचं सौंदर्य इतकं अधिक आहे कारण हिचे काठ इतके हेवी आणि डार्क रस्ट गोल्डनपणा जो या साडीमध्ये आलेला आहे तो अत्यंत बेस्ट आहे. बेस कलर जो आहे तो या साडीचा ब्लॅक आहे आणि अत्यंत सुंदर असं छानपैकी या साडीचं लुक आहे. तुम्ही बघू शकतात. म्हणजे जेवढी ती सुरेख व्हिडिओमध्ये दिसते त्याच्यापेक्षा अधिक जास्त छान ती घरी आल्यावर दिसेल याची 101% गॅरंटी माझी. कारण साडीचं फॅब्रिक जेव्हा तुम्ही ही साडी नेसून बघाल, तिचं ब्लाऊज जेव्हा तुम्ही प्रॉपर स्टिच कराल तेव्हा ती इतकी सुरेख दिसेल. तुम्ही बघू शकतात. बेस्ट असं कलेक्शन आहे आणि खरोखर उत्तम अशी साडी आहे. साडीची लांबी रुंदी अत्यंत बेस्ट आहे. छान या टाईपचं जशी बॉर्डर तसं याचं ब्लाऊज. 730 प्राइस. हिरव्या रंगाचे काठ आणि मेहरून रंगाची साडी म्हणजे अत्यंत सुरेख असं देवीच्या साडीसारखं कॉम्बिनेशन. प्राइस 730.
तर मैत्रिणींनो, ऑल ओव्हर या टाईपची साडी आहे आणि खरोखर तुम्हाला कोणाला देण्याघेण्यासाठी, वटपौर्णिमेसाठी, घरामध्ये छोटे मोठे फंक्शन्स होत राहतात, दिवाळीनंतर लग्न आहे, त्यासाठी अशा सुरेख साड्या हव्यात. बेस्ट साडी आहे, ग्रीन कलरचं ब्लाऊज आहे. जांभळा आणि चॉकलेट कलर म्हणजे जसा डार्क चॉकलेट कलर येतो ना, एक्झॅक्टली तसं हे कॉम्बिनेशन आहे आणि हे कॉम्बिनेशन तुम्ही कदाचित पहिल्यांदा बघत असणार. इतकी सुरेख ही साडी आहे. फक्त 730 मध्ये उत्तम असं ऑप्शन आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे ह्या साड्या ज्यावेळेस आपण घालतो ना, त्यावेळेस आपलं जे लुक आहे ते खूप जास्त हाई येतं, रिच दिसतं. आणि या टाईपच्या ज्या साड्या आहेत त्या पटकन नेसण्यासाठी अत्यंत उपयोगी अशा ठरतात. प्रत्येक गृहिणीकडे प्युअर सिल्कच्या साड्या असतातच, पण कधी कधी अशा साड्या ह्या बऱ्या वाटतात. कधी कधी काही कार्यक्रमामध्ये आपल्याला स्वतःला उभं राहायचं असतं, काम करायचं असतं, त्यावेळेस हेवी साड्या घातलं की सगळं लक्ष त्या साडीकडे असतं. हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि त्यावेळी अशा साड्या ह्या हव्या वाटतात. प्राइस अत्यंत कमी आहे आणि तुम्ही बघू शकतात या टाईपचं डार्क मेहरून साडीचं डार्क चॉकलेटी कलरचं म्हणजे चॉकलेट आणि असा थोडासा कथ्थई कलर किंवा मेहरून टच असं काहीतरी मिक्स आहे हे ब्लाऊजचं आणि प्राइस आहे 730. पारंपरिक साड्यांमध्ये चुड्यासारखा हिरवा रंग आणि लाल रंग या ज्या साड्या असतात त्या खूप सुरेख दिसतात आणि हा एक्झॅक्टली तसाच रंग आहे. बेस्ट अशी साडी आहे आणि उत्तम असं कलेक्शन आहे. छान असे मोठे देवीसारखे काठ म्हणजे या साड्यांना बघून गौराईची आठवण येते की आता गौरी गणपतीसुद्धा येतील आणि त्यावेळेसाठी या ज्या साड्या असतात त्या खरोखर उत्तम ठरतात. साडी फुलते का? अजिबात फुलणार नाही. म्हणजे या साड्यांचा फ्लो इतका सुरेख आहे, जसं की तुम्हाला म्हटली की याचं एक स्ट्रक्चर आहे, असं सॉफ्टनेस येते. म्हणजे ज्यावेळेस आपण या कापडाला हाताळतोय ना तेव्हा अशी सॉफ्टनेस येते आणि साडी ही अत्यंत सुरेख दिसते. शेवटपर्यंत भरीव आहे, अगदी शेवटपर्यंत मोठे काठ आहेत आणि ही स्टाईल साडीची खूप बेस्ट आहे. छान असं रेड कलरचं याचं ब्लाऊज आहे. कधी कधी असं होतं की एकदम लवकर फंक्शन आहे, ब्लाऊज शिवायला वेळ नाही, तर हे जे मी ब्लाऊज वेअर केलेलं आहे हे देखील तुम्ही आजच्या बऱ्याचशा साड्यांवर घेऊ शकतात. या ब्लाऊजची प्राइस आहे ते म्हणजे फक्त आणि फक्त 1100. हे प्युअर हेवी बनारसी ब्लाऊज मी वेअर केलेलं आहे. याचं तुम्ही लुक बघू शकतात, किती छान स्टायलिस्ट असं लुक आहे आणि प्रॉपर बनारसी टचचं हे ब्लाऊज आहे. याचे काठ, याचं लुक, याची चमक इतकं बेस्ट आहे आणि खरोखर हे जे ब्लाऊज आहे ते तुम्हाला खूप बेस्ट ठरेल. कधी कधी काय होतं माहिती आहे का, अशा लाईट साड्यांवर थोडी हेवी ब्लाऊज घातले की साड्या आणखी हेवी दिसतात आणि सुरेख दिसतात. प्राइस आहे 730. यासारखी चमक देणारी याची बॉर्डर आहे. तुम्ही याची बॉर्डर बघू शकतात, किती हेवी लुक देते आणि बॉर्डरमध्ये जे हत्ती आहेत, मोर आहेत, यांच्यामुळे साडीचं जे सौंदर्य आहे ते अधिकाधिक जास्त आहे. प्राइस मात्र खूप कमी येणार आहे म्हणजे फक्त 730 मध्ये ही उत्तम साडी. रंग म्हणाल तर हा माऊस कलर आहे जो हल्ली खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये दिसताना तो सुरेख दिसतोय आणि ब्लाऊज जे मी वेअर केलंय ते पण येऊ शकतं. नाहीतर या साडीवर तुम्हाला उत्तम असं रेड सेम याच्या बॉर्डर सारखं ब्लाऊज आहे आणि प्राइस आहे फक्त 730. तर ऑल ओव्हर साडी तुम्हाला या टाईपची येणार आहे. रंग खूप सुंदर आहे म्हणजे हा रंग रात्रीसाठी अत्यंत उत्तम. रिसेप्शनसाठी सुरेख साडी हवी आहे पण कशी मी साडी नेसू असा तुम्हाला प्रश्न असेल तर एकदा ही साडी घेऊन बघा. याची चमक इतकी बेस्ट आहे, लुक इतकं छान आहे आणि प्राइस अत्यंत कमी आहे. साडीमध्ये कांचीपुरम आणि कांचीपुरममध्ये देखील रॉयल ब्लू कलरमध्ये मोठी अशी हेवी बॉर्डर म्हणजे विचारायलाच नको आणि त्यातल्या त्यात फक्त 730 मध्ये. होय, आजच्या ज्या साड्या आहेत त्या इतक्या कमी किमतीच्या आणि खूप सुरेख आहेत. बेस्ट असा रंग आहे म्हणजे रॉयल ब्लू कलर दिसताना तो इतका भारी दिसतोय, डोळ्यांना हवा हवा असं वाटतोय. म्हणजे आपण या रंगाच्या प्रेमात पडू शकतो. नेव्ही ब्लू किंवा मग जांभळा हे जे रंग आहेत ते नेहमीचे रंग असतात, पण रॉयल ब्लू जो रंग आहे तो दिसतानाच भारी दिसतो आणि खरोखर हवा हवा असं वाटतो. याचे फुंदे म्हणजे अत्यंत इमानदारीने याचे फुंदे बनवलेले आहेत. तुम्ही बघू शकता किती मोठे. म्हणजे मला खूप जास्त या टाईपचं असं कोणत्याही ड्रेसला असू देत किंवा मग साडीला असू देत असं काय फुंदे असले की मग ते हवं हवंसं वाटतं, घ्यावंसं वाटतं. आणि सुरेख अशी साडी आहे. साडी फुगते का? कारण बरेचशा ज्या गृहिणी मला नवीन भेटतात त्यांचा पहिला प्रश्न हा असतो की प्रियंका, आम्ही तुझ्याकडनं इतक्या याच्याने साडी मागवून जर ती घरी आल्यावर फुगली तर आम्ही काय करणार? तर मैत्रिणींनो, तुम्ही एकदा फक्त साडी मागून बघा. 101% ती साडी फुगणार नाही. कारण ऑनलाईनचा व्यवसाय करताना हे मी अजिबात असं कधी केलेलंच नाही आहे की तुम्हाला सांगेल काय आणि दाखवेल काय. कारण जर एक साडी चांगली निघाली तर पुढच्या 10 साड्या तुम्ही माझ्याकडनं मागवाल आणि एक साडी खराब निघाली तर पुढच्या 10 मैत्रिणींना तुम्ही हेच सांगाल की आम्ही सप्तशृंगीमधून साडी मागवली होती पण ती चांगली नाही निघाली. आणि त्यापेक्षा मला तुमच्यासोबत चांगलं काहीतरी देणं खूप योग्य वाटेल. कारण 10 मैत्रिणी जोडतील, 10 नवीन नाते निर्माण होतील आणि खूप बेस्ट अशी साडी आहे. आणि नात्यांचं म्हणायला गेलं तर खूप छान अनुभव मला एक आलेला आहे आणि नेहमीच येतो, तो मी तुम्हाला ब्लॉगच्या शेवटी शेअर करेल.
पहिले आपण साड्या बघून घेऊयात. सुरेख अशी साडी आहे. याचा जो रंग आहे तो डार्क असा अत्यंत डार्क चॉकलेट कलरची बॉर्डर आहे. शेवटपर्यंत छान अशी साडी आहे आणि छान असं चमकदार चॉकलेट कलरचंच ब्लाऊज दिलेलं आहे विथ हेवी बॉर्डर. प्राइस आहे 730. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की या टाईपच्या सिंपल साड्यांना आपण हेवी कसं बनवू शकतो. अगदी सिंपल आहे. जसं मी हेवी बनारसी ब्लाऊज घातलाय तसं तुम्ही या टाईपच्या साड्यांवर हेवी बनारसी ब्लाऊज घालू शकतात. यांचा गळा अत्यंत सुरेख आहे आणि या सगळ्यांमुळे ही जी साडी आहे ती खूप उत्तम दिसते, छान दिसते, रॉयल लुक तुम्हाला क्रिएट करून देते. आणि मुलतानी मिट्टीचा जसा रंग असतो एक्झॅक्टली हा मुलतानी मातीसारखा रंग आहे. लाल कलरची याची खालची आणि वरची बॉर्डर आहे जी की अत्यंत सुरेख आहे. ऑल ओव्हर साडी या टाईपची आहे. साडी फुलते का? अजिबात फुलणार नाही. लुक जे आहे ते अत्यंत बेस्ट लुक येईल आणि उत्तम अशी साडी ही येईल. तर खरोखर या टाईपच्या ज्या साड्या आहेत त्या आपल्याकडे अशा असायलाच हव्या, म्हणजे अत्यंत छान दिसतात. तुम्ही याच्या कितीही मिऱ्या घ्या तरी पण ही जी साडी आहे ती अजिबात फुगणार नाही. पण फ्लो जो आहे तो एक नंबर फ्लो देईल. छान अशी साडी आहे. शेवटपर्यंत भरीव आहे आणि साडीच्या शेवटी सेम याच टाईपचं छानपैकी रेड कलरचं ब्लाऊज आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही मी जे ब्लाऊज वेअर केलेलं आहे ते देखील परचेस करू शकतात. मी वेअर केलेल्या ब्लाऊजची प्राईस 1100 आहे. प्राईस आहे 730. पुन्हा ब्लॅक कलर आलाय पण कन्फ्यूज नका होऊ. आधीच्या ब्लॅक कलरला कॉफी कलरची डार्क रस्ट गोल्डन कलरची बॉर्डर होती आणि हा परफेक्ट असा रेड विथ ब्लॅक कलर आहे आणि प्राईस अत्यंत कमी आहे. सुरेख अशी साडी आहे आणि आजच्या बऱ्याचशा साड्यांच्या ज्या बॉर्डर्स आहेत त्या रेड आहेत, त्यामुळे तुम्ही याच्यावर छान असं कॉम्बिनेशन करू शकतात. आणि बऱ्याच असं होतं की रेड कलरचे ब्लाउजेस आपल्याकडे अवेलेबल असतात, त्यामुळे 730 रुपयाची साडी घेऊन नसेल इच्छा ब्लाऊज शिवायची तर तुम्ही नाही पण शिवलं तरी पण चालेल. ऑल ओव्हर साडी या टाईपची आहे. सुरेख असं कलेक्शन आहे आणि उत्तम अशी साडी आहे. फ्लो साडीचा बेस्ट आहे आणि प्राईस अत्यंत कमी आहे. या साडीवर देखील या टाईपचं स्मॉल छोटी बॉर्डर वरती आणि मोठी बॉर्डर पुढे असं ब्लाऊज आहे. प्राईस आहे फक्त आणि फक्त ती म्हणजे 730. असा होता मैत्रिणींनो आजचा व्लॉग. आय होप की याचा जो व्लॉग आहे तो नक्कीच तुम्हाला आवडला असेल. माझ्याकडे CODचं ऑप्शन अवेलेबल नाही, त्यामुळे तुम्ही कसंही ऑनलाईन पेमेंट करू शकतात. गुगल पे, फोनपे, बँक ट्रान्सफर, ऑल टाईप्स ऑफ ऑनलाईन जी प्रोसिजर आहे ती माझ्याकडे अवेलेबल आहे. सो आता आपण येऊया ज्वेलरीकडे. आज मी अत्यंत छान असं मंगळसूत्र घातलेलं आहे जे खूप युनिक दिसतंय आणि खूप पारंपरिक दिसतंय आणि माळा त्याच्याबरोबर छोटीशी घातली आहे. जुन्या काळी आपण नेहमी स्त्रियांना बघायचं असे छोट्याशा पाटल्या, नाजूकशा पाटल्या, त्याच्यामध्ये असं एक दाणी मोठा मोती असलेला गंठण आणि असं मंगळसूत्र. हे जे पारंपरिक जे आहे ते अजूनही खूप सुरेख दिसतं. एकदा वेअर करून बघा. या मंगळसूत्राची जी प्राईस आहे ती तुम्हाला येणार आहे फक्त आणि फक्त 500 आणि या एक दाणीची जी प्राईस आहे ती तुम्हाला येणार आहे 250. ऑल ओव्हरचा पूर्ण व्लॉग आहे तो तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी मी आशा करते. किंवा ऑनलाईनचं हे वर्क करत असताना खूप चांगली लोक मला भेटली. तसंच कालचा एक व्हिडिओ जो मी इंस्टाग्रामवर अपलोड केलेला आहे तुम्ही बघू शकतात, हा तो व्हिडिओ आहे. मला वैशुताई आहे ती कायम काही ना काही असे गिफ्ट्स पाठवत राहते आणि एक बहीण या नात्याने, किंवा आधी तर फक्त मैत्रीण होती पण आता मात्र इतकं जवळचं नातं झालं आहे की नकळत एक डब्बा माझ्या शॉपवर येतो आणि जेव्हा मी त्याला उघडून बघितलं त्यावेळेस त्याच्यामध्ये लाडू होते. आणि जसं मी एक टायटल दिलेलं आहे की असं प्रेम आणि अशी आपुलकी आपण फक्त भारतीय लोकच एकमेकांना दाखवू शकतो आणि त्यातल्या त्यात मराठी. लाडू बनवणं, करंजा बनवणं, ते एकमेकांना देणं, आपलं प्रेम त्याच्यातनं व्यक्त करणं आणि ही जी पद्धत आहे ती आपल्या मराठी माणसांमध्ये खूप आहे, जी आपल्याला खूप जोडते. आणि खरोखर थँक्यू सो मच. तुमचा हा जो सपोर्ट आहे हाच नेहमी कायम राहू देत. सो भेटत पुन्हा नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. थँक्यू सो मच.